भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत आणि नाणे बाजाराची भूमिका, भारतातील नाणे बाजाराचे जे काही मर्यादा वगैरे आहेत हे ऑलरेडी आपण मागच्या काही क्लासमध्ये सर्व गोष्टी डिस्कस केल्यात. संघटित क्षेत्रे, असंघटित क्षेत्रे. आता आपलं पूर्ण फोकस जाणार आहे भारतातील भांडवल बाजार. सोप्या शब्दात सांगायचं असेल, जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला, एखाद्या सर्वसामान्य व्यावसायिकाला त्याचे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला त्याचे पैसे सुरक्षित ठेवायचे असेल किंवा त्याला पैसे पाहिजे असतील तर त्याला ते पैसे भारतातील संघटित क्षेत्र, ज्याच्यामध्ये सर्व बँकांचा समावेश होतो, आणि असंघटित क्षेत्र, स्थानिक पातळीवर सावकार, फायनान्स वगैरे चिट फंड कंपन्या यांचा समावेश होतो, इथून त्याला पैसे प्राप्त होतात. राईट. हे झालं सगळं नाणे बाजार. भांडवल बाजार म्हणजेच काय? सरकारला शासकीय कामं करायचे असेल, सरकारला सरकारच्या कामासाठी पैसे लागत असतील किंवा मोठमोठ्या कंपन्यांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागत असेल, तर हे भांडवल कुठून प्राप्त होते, हे व्यवसायाला लागणारा कॅपिटल कुठून प्राप्त होते, याबद्दल सर्व माहिती आपल्याला भारतीय भांडवल बाजाराच्या संकल्पनेमध्ये जाणून घ्यायचं आहे. थोडक्यात काय, की जर एखाद्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागत असेल तर ते कुठून प्राप्त होते, हे भांडवल बाजाराच्या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? भारतातील भांडवली बाजारात सरकारी रोखे बाजार म्हणजेच सरकारचे रोखे घेऊन किंवा औद्योगिक रोखे बाजार, औद्योगिक म्हणजेच काय, इंडस्ट्रियलिस्ट, मोठे मोठे कंपन्या, ह्या सर्व कंपन्यांचे रोखे किंवा विकास वित्तीय संस्था, DFI ऑलरेडी आपण डिस्कस केला होता, आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश होतो. खाली दिलेला तक्ता भारताच्या भांडवल बाजाराची संरचना दर्शवतो. इथं हा जो तक्ता दिलेला आहे, या तक्त्यावरून आपण इझिली मॅनेज करू शकता, फाइंड आउट करू शकता की तुम्हाला जर तुमचा व्यवसाय करण्यासाठी पैसे पाहिजे असेल तर ते पैसे कुठून मिळत असतात कॅपिटलसाठी. ऑलराईट. सर्वात पहिले आहे रोखे बाजार. औद्योगिक रोखे बाजार मध्ये दोन बाजारांचा समावेश होतो, नवीन बाजार आणि जुने बाजार. त्याच्यानंतर विकास वित्तीय संस्था, ज्याच्यामध्ये IFCI, ICICI, SFCS, IDBI, IIBI, UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, अशा सर्व विकास वित्तीय संस्था आहेत. अँड त्याच्यानंतर सर्वात शेवटी येते वित्तीय मध्यस्थ, ज्याच्यामध्ये व्यापारी बँका, म्युच्युअल फंड्स, भाडेपट्ट्या कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या, इतर. आता ह्याच्यातल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास आपण स्टेप बाय स्टेप करूयात. ओके. सर्वात पहिला आहे सरकारी रोखे बाजार. याला सोनेरी बाजार, सोनेरी रोखे बाजार किंवा गिल्ड एज बाजार असेही म्हणतात. आता याचं काम काय? या बाजारात सरकारी आणि निमसरकारी रोख्यांचा व्यवहार होतो, यावर व्याजदर निश्चित असतो. म्हणजेच काय, की सर्वसामान्य कंपन्या किंवा सरकारी जे कंपन्या असतील, या सरकारच्या कंपन्या काय करत असतात, यांचे भाग विकत असतात. जसं की आता रिलायन्स कंपनी एक इंडिव्हिज्युअल कंपनी आहे, तसं सरकारच्या सुद्धा मालकी हक्काच्या कंपन्या असतात. तर हे सर्व सरकारची कंपन्या काय काय करत असतात, की सर्वसामान्य लोकांना आवाहन करत असतात की बाबा, आम्ही गव्हर्नमेंटची जी कंपनी आहे ते आम्ही आमच्या कंपनीचे भाग, सरकारी कंपनीचे भाग विकायलो, तुम्हाला जर ते पैसे भाग पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये, शासकीय कंपनीमध्ये पैसे गुंतवा. तुम्ही गुंतवलेल्या ह्याच्यावर आम्ही तुम्हाला व्याजदर देऊ, डिव्हिडंड देऊ, लाभांश देऊ किंवा जे पण काही तुमचं व्याज असेल ते व्याज देऊ. आता सरकार हे पैसे घेऊन काय करेल? साधं सिंपल आहे. सरकार लोकांकडून पैसे घेते आणि मग ते सरकारच्या विकासाशी संबंधित जे पण कामं असतात, रोड बांधायचं असेल, जे पण सरकारी विकसनशील कामं असतील त्याच्यामध्ये गुंतवणार, आणि मग जेव्हा शासनाला कराच्या स्वरूपात पैसे प्राप्त होतात, ते पैसे सरकार ज्यांच्याकडून घेतलं त्यांना पैसे देऊन टाकते. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? सरकारी रोखे बाजार म्हणतात. यावर व्याजाचा दर जो असतो तो निश्चित असतो. उदाहरणार्थ नितीन गडकरी, सध्या भारताचे जे परिवहन मंत्री आहेत नितीन गडकरीजी, यांनी सुद्धा हायवे बॉन्ड्स विकायला काढले होते. त्यांचं म्हणणं काय, की आम्हाला हायवे बांधण्यासाठी पैसे लागतात आणि तुम्हाला जर रस्त्याचे हायवे बॉन्ड्स घ्यायचे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि मग लोकांनी काय केलं, ते हायवे बॉन्ड्स घेतलं, सरकारी रोखे घेतले, आणि सरकारला एका बॉन्डच्या बदल्यात, सपोज सर्वसामान्य लोकांनी एका बॉन्डच्या बदल्यात नितीन गडकरी यांना म्हणजेच गव्हर्नमेंटला 10 लाख रुपये दिले. आता तर 10 लाखाचा बॉन्ड यांच्या जवळ आला आणि 10 लाख रुपये सरकार जवळ गेले. सरकार काय करेल, त्या 10 लाखवर निश्चित दराने 3 वर्षाचं व्याज देईल आणि 3 वर्षानंतर त्या ज्या बॉन्डची किंमत आहे ती 11 लाख, 12 लाख, 13 लाख होऊ शकते. वापस गव्हर्नमेंटला तो बॉन्ड परत करायचा आणि गव्हर्नमेंट कडून पैसे
घ्यायचं, याला सरकारी रोखे बाजार असंच म्हणतात. हे झालं सरकारच्या संबंधी. आता नेक्स्ट आहे औद्योगिक रोखे बाजार. आता औद्योगिक रोखे बाजार म्हणजेच काय, काइंड ऑफ इंडियन स्टॉक मार्केट. आता भारतीय भाग बाजारामध्ये जसं तुम्ही इंडियातल्या कोणत्याही कंपन्यांचे स्टॉक खरेदी करू शकता, स्टॉक विकू शकता, तशाच पद्धतीने जर तुम्ही शासकीय कंपन्यांचे करत असाल तर त्याला सरकारी रोखे बाजार म्हणतात. प्रायव्हेट कंपनीचं करत असाल, पब्लिक लिमिटेड कंपनीचे भाग, सार्वजनिक कंपनीचे जर भाग खरेदी विक्री करत असाल तर ते औद्योगिक रोखे बाजारामध्ये. आता हा एवढा पार्ट महत्वाचा आहे, त्याच्यामुळे मी याला रेड कलरनं हायलाइट केलेला आणि बिग बुल बॅच मध्ये ऑलरेडी झालेलं सुद्धा आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, हा बाजार जुन्या आणि नवीन कंपन्यांनी लागू केलेला भाग म्हणजेच शेअर आणि ऋणपत्रे डिबेंचर यांच्याशी संबंधित आहे. म्हणजेच औद्योगिक रोखे बाजारामध्ये जर तुम्हाला तुमच्या कंपन्यांसाठी भांडवल पाहिजे असेल तर तुम्हाला औद्योगिक रोखे बाजाराचा अभ्यास करावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये औद्योगिक रोखे बाजाराचे दोन प्रकार पडतात, एक जुने बाजार आणि दुसरा नवीन बाजार, ज्याच्यामध्ये कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या आपापल्या कंपन्यांचे भाग किंवा शेअर्स विकतात आणि डिबेंचर्स विकतात लोकांना आणि लोकांकडून भांडवलाच्या स्वरूपात पैसे प्राप्त करतात. पॉइंट पासून सरकायचं नाही. सरकारी रोखे बाजारामध्ये सरकारला जर भांडवल पाहिजे असेल तर सरकार स्वतःच्या कंपन्यांचे रोखे विकते, भाग विकते आणि जनतेकडून पैसे घेते. प्रायव्हेट कंपन्या ज्या असतात ते स्वतःच्या कंपन्यांचे भाग विकतात आणि जनतेकडून पैसे घेतात. कशासाठी? बिझनेस करायसाठी, कॅपिटलच्या स्वरूपात जमा करतात. ऑलराईट. आता तुमच्या आमच्या सारख्यांना जर सपोज सर्वसामान्य काय आपल्याला गावामध्ये आपलं दुकान टाकायचंय, आपल्याला 10 लाख रुपये पाहिजेत, आपल्याजवळ 7 लाख आहेत, 3 लाख रुपये आपण काय करता, कोण मित्राकडून उसने आणता, पाहुण्या मंडळाकडून व्याजानं वगैरे घेत असता. ह्यालाच काय म्हणतात, आपल्या बिझनेसचं कॅपिटल म्हणतात. का? कारण 10 लाख रुपये आपल्या बिझनेसला पाहिजे. तसेच जर शासनाला पैसे पाहिजे असेल तर भारतीय भाग भांडवलामध्ये शासन काय करते, त्यांचे रोखे विकते, रोखे विकून पैसे घेते. औद्योगिकांना, औद्योगिक कंपनी जे असतील त्यांना जर भांडवल पाहिजे असेल तर ते काय करतात, स्वतःच्या कंपन्यांचे रोखे विकतात आणि पैसे गोळा करतात भांडवलासाठी. आता एक फक्त भागच विकतात का? नाही, डिबेंचर सुद्धा विकतात. जे एसपी चे आहेत त्यांना एका मिनिटात कळलं असेल की कंपन्यांचे भाग विकणे म्हणजे काय आणि कर्ज रोखे किंवा डिबेंचर विकणे म्हणजेच काय. आता हा जो बाजार आहे, हा बाजार प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यामध्ये विभागला जातो. काय सांगण्यात आलेलं आहे, हा बाजार म्हणजेच हा जो औद्योगिक रोखे बाजार आहे याचं सर्वात पहिले दोन, जुना आणि नवीन, त्याचबरोबर प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजारामध्ये याचं विभागला जातो. हा तुम्हाला सहसंबंध स्पष्ट करा अर्थशास्त्रामध्ये एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये अधिक वेळेला विचारण्यात येतो. भाग आणि ऋणपत्राच्या विक्रीतून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारण्यास मदत करतात. कंपन्यांचे आहे ते स्वतःचे काय विकतात, भाग आणि ऋणपत्र म्हणजे डिबेंचर विकून लोकांकडून पैसे घेऊन स्वतःचं भांडवल उभारतात. दुय्यम बाजारात कंपन्यांनी आधीच लागू केलेल्या प्रतिभूतींसह व्यवहार चालतात. आता जे दुय्यम बाजार आहेत याच्यामध्ये कंपनी ऑलरेडी त्यांनी लागू केलेल्या ज्या प्रतिभूती आहेत, प्रतिभूती म्हणजेच काय, कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रतिभूती कशांना म्हणतात, कंपन्यांना पैसे पाहिजे, एसपी वाल्यांना माहिती आहे प्रतिभूती कशाला म्हणतात, बट जे नॉन एसपी चे आहेत त्यांना सांगतो, कंपन्यांना पैसे पाहिजे. एखाद्या कंपनीला जर उधारी पैसे पाहिजे तर कुठून घेते, सर्वात पहिला भाग विकून पैसे घेऊ शकतात, दुसरा कर्ज रोखे विकून, ऋणपत्रे विकून पैसे घेऊ शकतात, तिसरा ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकतात, चौथा जीडीआर, पाचवा एडीआर, सहावा बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. या 6 गोष्टींना प्रतिभूती असं म्हणतात. म्हणजेच कंपन्या स्वतःच्या मालकी हक्काचं काय काय विकून लोकांकडून पैसे घेतात त्यांनाच प्रतिभूती असे म्हणतात. दुय्यम बाजारात कंपन्यांनी आधीच लागू केलेल्या प्रतिभूतींसह व्यवहार चालतात. आता दुय्यम बाजारामध्येच काय, इथे चेक करा. ओके, प्राथमिक बाजार, नवीन बाजार क्लिअर झालं. त्याच्यानंतर जो दुय्यम बाजार आहे, दुय्यम बाजाराबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, दुय्यम बाजार म्हणजेच काइंड ऑफ भारताचं स्टॉक मार्केट. बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे, व्यवस्थित चेक करा. दुय्यम बाजारपेठात वायदे बाजार हा शब्द हिंदी आहे. वायदा बाजार म्हणजेच स्टॉक मार्केट, ज्याला इंग्लिश मध्ये स्टॉक मार्केट म्हणतात, मराठीमध्ये भाग बाजार असे म्हणतात. दुय्यम बाजारपेठात वायदे बाजारांच्या माध्यमातून कार्य केले जाते. वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्वाचा घटक आहे, ज्याच्यामध्ये ही एक संघटना व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, स्टॉक,
रोखे, बॉन्ड्स, त्याचबरोबर काय सांगण्यात आलेलं आहे, वायदे बाजारामध्ये समभाग म्हणजे स्टॉक, शेअर्स, रोखे, बॉन्ड्स, वस्तू इत्यादी व्यापार होतो. बॉम्बे वायदे बाजार BSE आणि राष्ट्रीय वायदे बाजार नॅशनल स्टॉक एक्सचेंज, हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे देशातील प्रमुख बाजार आहेत. नीट लक्षात घ्या, पहिले 2 पॉइंट फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही अभ्यास करता मे बी कन्फ्यूज मध्ये जातात, बट जसं 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 तुम्ही मी एक्सप्लेन केलेल्या गोष्टी व्यवस्थित ऐकता तसं तसं 4 गोष्टी तुमच्या कानावर पडतात आणि समजते. सर्वात पहिला आपण भांडवल बाजार अभ्यास होतो. यस, ज्याच्यामुळं भांडवल जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते कुठून प्राप्त होतात. सर्वात पहिले सरकारी रोखे बाजार, याला इंग्लिश मध्ये जर समजून घ्यायचं असेल तर याला तुम्ही म्हणू शकता गव्हर्नमेंट बॉन्ड्स मार्केट. काय म्हणू शकता याला? गव्हर्नमेंट बॉन्ड्स मार्केट. याच्यामध्ये शासन काय करते, शासनाला पैसे पाहिजे असेल तर सर्वसामान्य नागरिकांकडून शासन पैसे घेते आणि त्या पैशाच्या बदल्यात असे एक कागद घेते. सपोज तुम्ही 10 लाख शासनाला दिलात तर तुमच्याजवळ गव्हर्नमेंटचे 10 लाख रुपीजचे, गव्हर्नमेंटचे तुमच्याजवळ 10 लाख रुपीजचे काय आले, बॉन्ड्स आले. राईट, बंद पत्र आले. राईट, ज्याला रोखे किंवा बॉन्ड्स असं म्हणतात. आता तुम्ही सरकारला 10 लाख रुपये दिलात, सरकारजवळ 10 लाख रुपये भांडवल आलं, सरकार विकास कामामध्ये ते लावून टाकते. ऑलराईट सर, या 10 लाखाच्या बदल्यात मला काय मिळेल, दर वर्षाला ठराविक व्याजदराने तुम्हाला व्याज मिळेल. त्याचबरोबर या 10 लाखाच्या बॉन्डची किंमत शासन सांगते की आजपासून 3 वर्षानंतर 12 लाख 13 लाख असेल, म्हणजे तुम्हाला व्याज तर मिळालंच, त्याचबरोबर शासनाला ते केलेल्या कामामुळे कुठं ना कुठं टोलच्या स्वरूपात काही ना काही स्वरूपात शासनाचं उत्पन्न होत असतं आणि मग त्या 10 लाखावर शासन तुम्हाला 13 लाख देतं. यालाच म्हणतात सरकारी रोखे बाजार. म्हणजे आज पैसे गुंतवणे, गुंतवणूकदाराला सुद्धा फायदा, गव्हर्नमेंटला सुद्धा फायदा. का गव्हर्नमेंटला? कारण गव्हर्नमेंटला भांडवलाच्या स्वरूपात पैसे प्राप्त झाले, आता सरकार काम करायला मोकळं. गुंतवणूकदारांना जे हे रोखे खरेदी करायलेत यांना काय फायदा, यांना साधा सिंपल फायदा आहे की यांनी गुंतवलेल्या पैशांवर यांना व्याज मिळाला. यांनी गुंतवलेल्या पैशावर 3 वर्षानंतर 10 लाखच्या बॉन्डची किंमत किती लाख झाली, 13 लाख रुपये झाली. प्लस हे जर 10 लाख रुपये का बँकेमध्ये टाकले असते किंवा एखाद्या व्यक्तीला दिलं असतं, बँक बुडायचे चान्सेस जास्त आहेत, तो व्यक्ती पळून जायचे चान्सेस आहेत. बट गव्हर्नमेंटला बॉन्डच्या स्वरूपात दिलेले पैसे कधीच बुडत नाहीत. गव्हर्नमेंट तुमचे पैसे काही करून देते. याला म्हणतात सरकारी रोखे बाजार. औद्योगिक रोखे बाजार म्हणजेच काय, सरकारच्या व्यतिरिक्त भारतामध्ये अनेक कंपन्या आहेत. रिलायन्स असेल, महिंद्रा असेल, खूप सारे कंपन्या आहेत. या कंपन्यांना जेव्हा पैशाची गरज पाहिजे असते, हे कंपन्या भारताच्या भाग बाजारात किंवा भारताच्या रोखे बाजारामध्ये येतात, जिथं हे कंपन्या त्यांच्या स्वतःचे, त्या कंपन्या त्यांचे स्वतःचे काय करतात, समभाग, स्टॉक, स्वतःच्या कंपन्यांचे स्टॉक्स, बॉन्ड्स म्हणजेच काय, रोखे, त्याचबरोबर स्वतःच्या कंपनीचे ऋणपत्रे, कर्ज रोखे हे सर्व विकायला काढतात आणि जे लोक खरेदी करायले त्यांच्याकडून पैसे घेतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना भाग देऊन टाकतात. जे SP वाले आहेत त्यांना भाग विक्री नावाचे चॅप्टर माहित आहे. जे अकाउंट्स वाले आहेत त्यांना माहित असेल की इश्यू ऑफ शेअर्स, ज्याच्यामध्ये कंपनी सर्वसामान्य शेअर होल्डर्स कडून पैसे घेऊन त्यांना शेअर्स देते. ज्यांचे आर्ट्स आहेत त्यांनी फक्त एवढं समजून घ्या की उदाहरणार्थ मी जर रिलायन्स कंपनीचे 1 लाख खरेदी केले तर माझं 1 लाख कंपनीला दिल्यामुळं कंपनीचं भांडवल वाढलं आणि त्याच्या बदल्यात कंपनीनं मला काय दिले, 1 लाखाचे भाग दिले. बरोबर, हे सर्व गोष्टी चालतात औद्योगिक रोखे बाजारामध्ये आणि प्रत्येक कंपनी, ज्या कंपनीला स्वतःचे भाग विकायचे आहेत त्या कंपनीला भारतातल्या 2 भाग बाजारामध्ये नोंद व्हावं लागतं. पहिला आहे बॉम्बे वायदे बाजार, ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतात. दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय वायदे बाजार. हे देशातील प्रमुख वायदे बाजार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE चं ऑफिस मुंबईला आहे, नॅशनल NSE चं जो ऑफिस आहे तो आय गेस कोलकाताला आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. उदाहरणार्थ नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे, या खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीची, दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवितात. त्यामध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया IIBI आणि एक्झिम,
इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक, जे ओसी वाले आहेत त्यांना माहित आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक जे आहे ते आयात निर्यातीच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ तुमचा जो उद्योग जो आहे तो खाजगी व्यवसाय आहे आणि तुम्हाला मध्यम मुदतीसाठी म्हणजे 2 वर्षासाठी 1 वर्षासाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी 5 वर्षासाठी 6 वर्षासाठी तुमच्या व्यवसायाला कर्ज लागतं, तर हे कर्ज पुरवण्यासाठी तुमची मदत DFI विकास वित्तीय संस्था करतात. याच्याबद्दल आपण भारतातील नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये याचा अभ्यास केला होतो, ज्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाला 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी जर पैसे लागत असतील, आता खाजगी क्षेत्र म्हणजे आपल्यासारखे सर्व लोक आले ज्यांना व्यवसाय करायचा आहे, आता आपल्याला पैसे लागतात, ते पैसे घेऊन आपण उडवणार आहात का? नाही. अशा सर्व संस्थांकडून पैसे घेऊन आपण आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणार, व्यवसायाचा विस्तार करणार, जास्त सेल्स करणार, प्रॉफिट करणार, बरोबर? म्हणजे आपल्याला ते पैसे कशासाठी लागतात? आपल्या व्यवसायाचं भांडवल वाढविण्यासाठी. सरकारला पैसे पाहिजे असेल तर सरकारची रोखे विकते. मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, मोठे कंपन्या, रिलायन्स, महिंद्रा सारखे जे मोठे मोठे कंपन्या आहेत, यांना जर पैसे पाहिजे असेल तर ते औद्योगिक बाजारामध्ये स्वतःच्या कंपनीचं नाव लिस्ट करतात. बट छोट्या व्यापाऱ्यांचं काय? ते तर आपल्या कंपनीचे भाग विकू शकणार नाहीत, एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकत नाहीत. मग अशा वेळेस आपल्याला जर भांडवल पाहिजे असेल तर आपण कोणाला कॉन्टॅक्ट करायचं? विकास वित्तीय संस्था, ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संस्थांचं नाव दिलेलं आहे? IFCI, त्याच्यानंतर IIBI आणि एक्झिम इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक यांच्याकडून आपण घेऊ शकता. आता यांच्याकडून सुद्धा तुम्हाला पैसे घ्यायचे नसेल, बघा सरकारचं रोखे बाजार, मोठे मोठे कंपन्यांना स्टॉक मार्केट आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे मोठे जे म्हणजे एक गव्हर्नमेंट, अंबानी अडानी वगैरे, त्याच्यानंतर छोटे मोठे येतात, त्यातल्या त्यात एकदम लहान, एकदम ओके. आता त्याच्यासाठी काय सांगण्यात आलेलं आहे? वित्तीय मध्यस्थ. आता हे नीट लक्षात घ्या, वित्त म्हणजे पैसा, मध्यस्थ म्हणजे पैशाची दलाली करणारे हेराफेरी लोक. म्हणजे हे काय करणार? ग्राहकाकडून पैसे घेणार आणि इकडे कंपनीजला देणार. कसं काम करतात बघा. वित्तीय मध्यस्थी अशी संस्था आहे की जी दोन्ही पक्षांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्या दुवा म्हणून काम करते. यामध्ये व्यापारी बँका, म्युच्युअल फंड्स, भाडेपट्टी लीज कंपन्या आणि उद्यम भांडवल कंपन्या इत्यादी असतात. आता दिमाग शांत ठेवून मी काय सांगालो नीट लक्षात घ्या. एका साइडला आपल्यासारखे सर्व मध्यम वर्गीय ग्राहक आहेत, जे अनेक कंपन्यांमध्ये काम करतात, नोकरदार वर्ग आहे. अनेक कंपन्यांमध्ये काम करून महिन्याच्या शेवटी सर्व झाल्यानंतर कोणाजवळ 15,000 उरतात, 20,000 उरतात. मग आपण काय करतो? हे पैसे काही लोक बँक्स मध्ये गुंतवतात, काही लोक म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे गुंतवणूक करतात, काही लोक SIP जो म्युच्युअल फंडचाच भाग आहे त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करतात. राईट? म्हणजे आपण काय करायलो? इनडायरेक्टली ह्या सर्व SIP म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला 10,000, 5,000, वर्षाला 1,00,000चं म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक करायलो. आपल्याकडून हे सर्व बँका पैसे घेतात आणि आपल्याकडून घेतलेले हे पैसे समोर कंपन्यांना देतात. राईट? म्हणजे एक प्रकारचं काय म्हणून काम करायला त्यांनी? एजंट किंवा दुवा म्हणून काम करायला. ओके. आता याचं एक्झॅक्ट प्रॉपर एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर देईनच, बट इथं कोणत्या कोणत्या संस्थेचा समावेश होतो? वित्तीय मध्यस्थ म्हणजेच काय की सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेणे आणि त्या कंपनीला देणे. क्लिअर कट. ओके. आता सर मी जर औद्योगिक रोखे बाजारमध्ये माझे पैसे टाकले तर डायरेक्ट DP, डिपॉझिटरी पार्टिसिपेट, तुम्ही कंपनी म्हणजे कंपनीला पैसे देता आणि कंपनीचे भाग खरेदी करता, तुमच्यामध्ये कोणी दुवा नाही. सरकारी रोखेमध्ये तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला पैसे द्यायला आणि गव्हर्नमेंट तुम्हाला काय द्यायली? बॉन्ड्स द्यायली. आता हे सर्व होत असताना एखाद्या गव्हर्नमेंटचं ऍप येईल, ग्रो येईल, झेरोडा सारखं एक ना एक प्लॅटफॉर्म येईल जे तुमची मदत करेल. राईट? त्याच्यानंतर विकास वित्तीय संस्था, ज्याच्यामध्ये 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी तुम्हाला पैसे लागतात आणि किंवा 5 वर्षासाठी पैसे लागतात आणि ते पैसे तुम्हाला मिळतात. सरळ तुम्हाला एका बँक्स कडे जावं लागणार आहे किंवा काही संस्थांकडे जावं लागणार आहे.
ऑलरेडी त्याचे नाव आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर वित्तीय मध्यस्थ, याच्यामध्ये तुमच्याकडून पैसे घेणार आणि हे पैसे समोर पार्टीला देणार, त्याच्या बदल्यात तुम्हाला त्यांनी काही ना काही फायदा देत असतात. आता हे वित्तीय मध्यस्थीचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, व्यवस्थित समजून घ्या, कन्फ्यूज मध्ये जायचं नाही. ओके, जस्ट वन सेकंड. हा आपला ग्रोचा जो हे आहे डॅशबोर्ड, जिथून आपण पैसे हे करतो. ओके, आता बघा इथं तुम्हाला SBI गोल्ड म्युच्युअल फंड, ओके, SBI गोल्ड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, किंवा सर्वात फेमस असलेला पराग पारिक फ्लेक्सी फंड डायरेक्ट ग्रोथ. ओके, आता हा पराग पारिक फ्लेक्सी फंड डायरेक्ट ग्रोथ हा एक प्रकारची म्युच्युअल फंड कंपनी आहे की जी लोकांकडून पैसे घेते. वित्तीय मध्यस्थ आहेत, हे लोकांकडून काय घ्यायलेत, पैसे घ्यायलेत आणि समोर गुंतवणूक करायलेत. आता उदाहरणार्थ आपण जर याच्यावर काही गोष्टी चेक केले, रिटर्न कॅल्क्युलेटर, याच्यामध्ये मी जस्ट चेक करायलो, ऍक्च्युअल मध्ये एवढं रिटर्न भेटणं पॉसिबल नसते, मार्केट सिच्युएशनवर अवलंबून असते. समजा मार्केट जर वरचेवर स्टॉक मार्केट निफ्टी वाढत गेलं तर पैसे भेटतात, अदरवाईज नाहीत. आता इथे ह्यांनी काय सांगायलेत की बाबा दर महिन्याला 5,000 रुपये भरा, एक वर्षामध्ये तुम्ही किती हजार भरणार? सर महिन्याला 5,000 मध्ये एक वर्षाला किती होतात? 60. वर्षाच्या शेवटी तुमच्याकडून दर महिन्याला 5,000 घेईन, एकदा 12 महिने कंप्लीट झाले, 12 पंचे 60, तुमच्याकडून गेले किती? 60,000. बट एक वर्षानंतर रिटर्न करत असताना ते तुम्हाला किती देतो म्हणालेत? 62,887 रुपये, म्हणजे कुठं ना कुठं ते तुम्हाला 2,887 एक्स्ट्रा देतो म्हणाले. समजा आपण त्यांना म्हणलं की बाबा मला 5 वर्षासाठी गुंतवणूक करायचं. किती वर्षासाठी गुंतवणूक करायचं? 5. ओके, मग दर वर्षाला 60,000, 5 वर्षाची तुम्ही किती भरणार? सर वर्षाला 60,000 म्हणजे 5 वर्षाचे 6 पंचे 30. सर आपण त्यांना 3 लाख रुपये देणार. 5 वर्षात आपण त्यांना किती देणार? 3 लाख. 5 वर्षानंतर त्या 3 लाखच्या बदल्यात त्यांनी आपल्याला किती रुपये देतो म्हणून प्रॉमिस करायले? 4,66,808. एवढं कधी पॉसिबल आहे? जर मार्केट वरच्यावर वाढत गेलं. समजा मार्केट पडलं तर 3 लाखचे 260 270 होतात. ओके, हे जस्ट एक प्रकारचं त्यांचं एस्टिमेटेड इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे सगळं पराग पारिक फ्लेक्सी कॅप किंवा हे सगळं म्युच्युअल फंड्स आपण मध्ये गुंतवायलो. आता हे काय करणार मध्यस्थी किंवा पराग पारिक फ्लेक्सी कॅप वाले फंड्स वाले अधिकारी काय करणार? चेक करा, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं सुद्धा नाव असतं की बाबा तुम्ही हे जे पैसे द्यायलात हे फंड कोण मॅनेज करणार आहे. याच्यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की ह्यांनी 2013 पासून लोकांकडून पैसे घ्यायलेत. कधी? 2013 पासून. 13 वेळेस रौनक ओंकार नावाचे एक व्यक्ती होते जे सर्व सांभाळत होते. आज जर बघायला गेलं, ऐश्वर्या धर नावाचे एक व्यक्ती आहेत की जे हे सगळे पैसे सांभाळले, म्हणजे तुम्ही दिलेले पैसे. आता हे सर्वसामान्य नागरिकांकडून घेतलेले पैसे हे कुठं गुंतवणूक करतात? म्हणजे आपल्याला माहित पाहिजे ना की आमच्याकडून पैसे घ्यायला, कुठं गुंतवणूक करायला? वित्तीय मध्यस्थ आम्हाला सांगा. मग ह्याने काय करणार? हे सरळ सरळ सांगणार की तुमच्याकडून आलेले पैसे आम्ही कुठं गुंतवणूक करणार. आता ह्यांनी काय म्हणालेत की आतापर्यंत यांच्याकडे जेवढेही पैसे आलेत त्यातले 8% ह्यांनी HDFC बँकेत टाकले, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये यांनी 5% टाकले, ICICI बँकामध्ये यांनी 4% टाकले, बजाज होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट मध्ये यांनी 4% टाकले. म्हणजे असंही नाही की यांनी यांच्या मनावर कुठेही इन्व्हेस्ट करणार, असं नाही, ह्यांना सर्व गोष्टी सांगावे लागतील. राईट, हे झाले वित्तीय मध्यस्थ, ज्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकले, त्याच्यावर त्यांना रिटर्न मिळालं. आत्ताच आपण डिस्कस केला होता, 3 लाखचे आपल्याला किती मिळत होते 5 वर्षानंतर? 4,66,000 रुपये आपल्या पैशाचं मिटलं. आता हे 5 वर्ष आपण जे पैसे टाकणार हेच पैसे ह्यांनी IDBI बँक मध्ये गुंतवले, HDFC बँक मध्ये गुंतवणूक केले यांनी, त्याचबरोबर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये गुंतवणूक केले. म्हणजेच इनडायरेक्टली ह्या सगळ्या संस्थांनी कंपन्यांना त्यांचं भांडवल दिलं. फरक फक्त एवढंच होतं की यांनी मध्यस्थी म्हणून काम करत होते. ऑल राईट, इथपर्यंत क्लिअर झालं. भारतातील भांडवल बाजाराची संरचनामध्ये 4 प्रमुख आहेत. सरकारी रोखे, जिथं सरकारची कंपनी जी आहे सरकारचे बॉन्ड्स विकून सामान्य नागरिकांकडून पैसे घेते. सर एखादी एक औद्योगिक संस्था सुद्धा गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स घेऊ शकते का? काय नाही घेऊ शकत. गव्हर्नमेंटला पैसे पाहिजे,
तुम्हाला विकलं काय किंवा एखाद्या कंपनीला विकलं काय, कोणीही घेऊ शकते. गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंट सोडून बाकी सर्व लोक जनता आहेत. त्याच्यानंतर जे मोठे मोठे कंपनीज आहेत, रिलायन्स असतील, टाटा असेल, अडानीज असतील, हे सर्व कंपन्यांना जर पैसे पाहिजे असेल तर औद्योगिक रोखे बाजारमध्ये यांनी यांच्या कंपनीचे भाग, कंपनीचे कर्ज रोखे, कंपनीचे बॉन्ड्स विकतात आणि त्यांच्याकडून पैसे, सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेत असतात. सर, सरकारला जर रिलायन्स कंपनीचे भाग घ्यायचे घेऊ शकते का? का नाही घेऊ शकत? बिंदास घेऊ शकते. वोडाफोन आयडिया नावाच्या कंपनीचे 51% हिस्सा भारत सरकारकडे आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर विकास वित्तीय संस्था, ज्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायाला, खाजगी व्यवसायिकाला, क्लिअर कट तिथे शब्द सुद्धा आलेला आहे, खाजगी क्षेत्र म्हणजे गव्हर्नमेंटला सोडून कोणालाही 2 वर्षासाठी 5 वर्षासाठी पैसे पाहिजे असतील तर तुम्ही ह्या संस्थांकडून घेऊ शकता. त्याच्यानंतर वित्तीय मध्यस्थ, वित्तीय मध्यस्थ काय करतात की सर्वसामान्य नागरिकांचे बचतीचे जे पैसे आहेत ते घेतात, त्या बचतीवर त्यांना व्याज देतात 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, आणि त्यांच्याकडून आलेले जे पैसे आहेत, सपोज मी आता 5 वर्षाचं म्युच्युअल फंड घेतलं, कंपनीला माहित आहे की या व्यक्तीने फंड घेतलं, कंपल्सरी याच्याकडून 5 वर्ष पैसे येणार आहेत, मग आलेले पैसे कंपनी काय करते, म्युच्युअल फंड्स वाले मध्यस्थ काय करतात, डिफरंट डिफरंट कंपनीमध्ये ते पैसे लावून टाकतात. अशा पद्धतीनं भारतातलं भांडवल बाजार जे आहे ते वर्क करतं, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला पण लागणाऱ्या पैशाची गरज पूर्ण होते, मोठ्या मोठ्या कंपन्यांना लागणाऱ्या पैशाची गरज पूर्ण होते, खाजगी क्षेत्र म्हणजे आपल्यासारखे सर्व व्यापाऱ्यांना लागणाऱ्या सुद्धा पैशाची गरज पूर्ण होते. एवढंच नाही की आपलं उत्पन्नातून राखून ठेवलेला जो पैसा आहे, जो गुंतवणूक म्हणून आपण करणार आहोत, तेच गुंतवणुकीचा पैसा वापस याच सर्व कंपन्यांना भांडवल म्हणून जातो. हे वित्तीय मध्यस्थ मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत भारतातील भांडवल बाजाराची भूमिका. आता हे जे भारतातील भांडवल बाजार आहे याची भूमिका काय, कशा पद्धतीने हे स्वतःचा रोल प्ले करतं, काय नाही, पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. नीट लक्षात घ्या काय सांगायलो. भारतातील नाणे बाजार आणि भारतातील भांडवल बाजार हा टॉपिक जो आहे हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतो. याच्या अगोदरच्या झालेल्या चॅप्टरशी तुलना केलं, जसे की मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता, पुरवठा विश्लेषण, पुरवठाचे सगळे नियम वगैरे आहेत, किंवा बाजाराचे जे प्रकार वगैरे आहेत, मक्तेदारी युक्त वगैरे, या सगळ्यांपेक्षा एकदम डिफरंट आहे. या सर्वांपेक्षा कदाचित तुम्हाला मार्केट, स्टॉक्स, बॉन्ड या सर्वांमध्ये जर आवड नसेल तर क्वाइट इरिटेटिंग चॅप्टर आहे, दिमागात जातच नाही. ओके, त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेन की इकॉनॉमिक्स मध्ये पहिले 8 चॅप्टर जर व्यवस्थित केलं, 90-10 जर सोडून टाकलं तरी सुद्धा 95 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडू शकतात. बट आपल्यातलेच काही मुलं असे आहेत की ज्यांना मागणीची लवचिकता म्हणजे काय, काहीच वांग सुद्धा माहित नाही, किंमत लवचिकता म्हणजे काय, किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत ते सुद्धा कळत नाही, मागणीचे लवचिकता विश्लेषण आखरे ते दिमागातच जात नाहीत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणले की त्यांना जागेवरच चपट होऊन जाते. अशा वेळेस तुम्हाला या चॅप्टरचा अभ्यास करावा लागतो, जेणेकरून समजायला तुम्हाला सोपं जाईल. ऑलराईट, पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात भारतातील भांडवल बाजाराची भूमिका. तोपर्यंत पाहता तुमचा आवडती युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.